हाय एव्हरीवन, नमस्कार. मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आता माझा कालचा दिवस खूप निवांत होता, काही एक्स्ट्राची कामं नव्हती. म्हणूनच आज डिसाईड केलं की आज सकाळी उठल्यानंतरच कामांना लागायचं. म्हणून सगळ्यात आधी कामांची सुरुवात लिव्हिंग रूम पासून केली, थोडी क्लिनिंग केली, साफसफाई केली आणि हे जे कालीन आहे ते क्लीन करायचं होतं. म्हणजे धुवायचं नाही पण ते झटकायचं असतं, त्यावरही बराचसा कचरा किंवा धूळ साचलेली असते. रियांश तिथेच खेळत असतो, काही खात असतो, त्यामुळे ते तिथे पडलेलं असतं आणि हे प्रत्येक 8 दिवसाचं आमचं काम आहे. ऍक्च्युली ते कालच करणार होतो, पण कालचं जरा वेगळंच काम काढलं होतं, म्हणून सगळ्यात आधी हे काम काढलं. त्यानंतर मी झाडू करून घेतला, आंघोळ केली आणि अश्विनी तोपर्यंत मस्तपैकी पोछा करून ठेवला होता. तेवढीच माझी मदत आणि तेवढंच माझं काम हलकं झालं. जेवण ना खूप साधं बनवायचं होतं. काल आम्ही हॉटेलमध्ये जेवलो आणि आम्ही ना खूप असे फूडी नाहीये, म्हणजे खूप हॉटेलिंग किंवा रेस्टॉरंटमध्ये बाहेर जाऊन जेवत नाही. त्याची 2 कारणं आहेत. पहिलं म्हणजे तर जसं कालचंच एक्झाम्पल घेतलं तर ते सूप, स्टार्टर, त्यानंतर त्या ग्रेव्हीवाल्या भाज्या आणि चपाती ही गव्हाची नसते, थोडासा मैदा मिक्स असतोच त्यामध्ये. तर हे सगळं होतं आणि आम्हाला नाही आवडत हे सगळं जास्त. दुसरं म्हणजे हॉटेलिंग आम्ही यासाठी टाळतो कारण ना मी खूप कमी जेवते आणि रियांशही खूप मूडी आहे. म्हणजे कधी कधी तर असं होतं की एखादं स्टार्टर मागवलं किंवा मग एखादी चपाती खाल्ली की दॅट्स इट, आमचं होऊन जातं. आणि मग एवढं सगळं उरतं ना, ते मग पॅक करून घ्यायला अश्विनला जीवावर येतं. त्यांना काही ते पॅक करून मागायचं नसतं. त्यामुळे आम्ही सरळ एक काम करतो, एक तर ते थाळीवालं जेवण येतं ना ते जेवायला जातो किंवा मग घरी फक्त भाजी किंवा मग एखाद्या वेळी डाळ तडका राईस असं काहीतरी बोलवतो. म्हणजे घरी एखादा पदार्थ बनतो आणि घरी असलं की शांततेत जेवल्याही जाते. म्हणूनच मग आमचं जास्त बाहेर जेवणं होत नाही. आणि मला माहितीये की आमच्यासारखे असे बरेच जण असतील जे असं सेम करत असतील किंवा दोन्ही रिझन असू शकतील. चला, आज गरमागरम पोहे बनवले. त्यानंतर आज जेवणामध्ये मस्त साधी मेथीची भाजी बनणार आहे आणि डाळ भात चपाती असणार आहे. सगळ्यात आधी आता गरमागरम पोहे खाऊन घेतो. आणि एका गोष्टीमध्ये मी खरंच लकी आहे, म्हणजे मी लहान होते ना तेव्हा या मिरच्या निवडायचा त्रास मला तेव्हाही व्हायचा आणि तेव्हा आई मला निवडू द्यायची नाही. आणि आत्ता असं आहे की आत्ता सुद्धा मला ती निवडायची, म्हणजे त्याची जी देठ असतात ना ती काढायची गरज पडत नाही. ते काम आता अश्विन करतात. मला माहितीये त्यांची हातं कधी म्हणजे जळजळ करतात, तर ते बर्फामध्ये दुधामध्ये टाकतात, पण तरी सुद्धा ना मी ते काम करत नाही. मी एक वेळ तर तशाच ठेवेल आणि तशाच ठेवायला नको म्हणून अश्विन खरं तर ते काम करत असतात. आणि मेथीची भाजी स्पेशली अशा ज्या लाल मिरच्या असतात, खडी मिरची आपण त्याला बोलतो, त्यामध्ये बनवलेलीच आम्हाला जास्त आवडते हिरवी मिरचीपेक्षा. किंवा मग आता ह्याचाही कंटाळा येत असेल तर चिली फ्लेक्स असते, डायरेक्ट मी ते घालते, कारण मला ते तोडायचा कंटाळा येतो, कारण माझे हात खूप जास्त जळजळ करतात मग नंतर. टच वूड, पण अश्विनच्या फरमाईश ना खूप अशा मोठ्या मोठ्या नसतात की आज मला असं चमचमीत खायचंय. अगदी साधं जेवणाची फरमाईश असते. तर आज त्यांचीच फरमाईश होती की मस्त गरमागरम जेव्हा बनवशील तेव्हाच आपण जेवूया. भाजी डाळ भात सगळं झालं होतं. मग सगळ्यात शेवटी गरमागरम फुलके बनवले आणि दोघांना जेवायला दिलं आणि मी सुद्धा गरमच जेवून घेतलं. आता असं गरमागरम जेवल्यानंतर थोडंसं ताणून जेवण होतं. हॉटेलमध्ये आपण जेवढं जेवतो ना त्याच्यापेक्षा जास्त जेवण घरी होतं ऍक्च्युली. आणि तसंच झालं. आमचं आधीच ठरलं होतं की जेवल्यानंतर आपण डीमार्टला जायचं, पण चांगलंच ताणून जेवण केलं. आणि पुरुषांचं तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, त्यांना ना जेवल्यानंतर लगेच म्हणजे पडले असतील, टीव्ही जरी बघत असतील ना तरी आपोआप झोप येते. 10-15 मिनिटात त्यांची डुलकी घेणं चालू होते आणि धाराडूर अर्धा तास का होईना पण ते झोपतात. आणि आपल्या स्त्रियांचं असं आहे, आपल्याला जेवल्यानंतर लगेचच झोप येत नाही. काहीतरी काम नसतं, उगाचच बसलेलो असतो किंवा मग नंतर तासाभराने 2 तासांनी आपल्याला वाटतं की चला आता आपण झोपू शकतो. आणि ही मी खूपदा ऑब्झर्व केलाय, बऱ्याच जणांना बघितलं आहे, तुम्ही सुद्धा रिलेट करा. आता झालं असं की जेवणानंतर आम्हाला जायचं होतं, पण अश्विन झोपेतनं उठायला तयार नव्हते. आणि त्यानंतर मग तासभर ते झोपले असतील आणि मग नंतर मला कंटाळा आला. त्यानंतर मग माझे डोळे दुखायला लागले म्हणून मी सुद्धा आराम केला. आणि झालं असं की मग मूड ऑफ होऊन गेला. म्हणजे काय, जायचं होतं त्यावेळी जाता आलं नाही. असं करता करता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाली आहे म्हणून आता खूप गर्दी असेल, आता खूप लांब आहे, ट्रॅफिक वाढलं असेल, ही सगळी रिझन मला अश्विनी दिली. आणि त्यानंतर मग मूड ऑफ झाला, आमचं छोटंसं भांडण झालं. आणि हे कार्टून माझ्या मागं मागं येत होतं की मम्मा तुझं डोकं गरम आहे, मी त्याला थंड करतो. आणि तो फॅन घेऊन तो माझ्या अवतीभोवती फिरत होता. ऍक्च्युली ते कंटाळवाणं होतं.
पण त्यांनी मला हसूही येत होतं, कारण ते केस समोर आणत होता, त्याचं हसणं, त्याचं बोलणं, ते सगळंच म्हणजे कंटाळवाणंही होतं आणि तो मला ऍक्च्युली रिलॅक्स फील करण्यासाठी देत होता. अशी छोटी छोटी भांडणं होत राहतात आणि स्पेशली ना ती सुट्टीच्या दिवशीच होतात. हे सुद्धा तुम्ही खूप रिलेट कराल. मला वाटतं की त्या दिवशी आपण जास्त वेळ देतो, जास्त एकमेकांशी बोलतो, जरा वेगळा टॉपिक असतो. मग हा टॉपिक, तो टॉपिक किंवा हे केलं नाही, ते केलं नाही, हे सगळं निघतं आणि त्या दिवशीच भांडण होतं सुट्टीच्या दिवशी. तुम्ही बघा, इतर वेळी आपण आपल्या कामात बिझी असतो आणि नवरा ऑफिसला जात असेल किंवा मग घरून जरी काम करत असेल ना, तरी आपापल्या कामात बिझी असतात. हे मी खूप वेळा ऑब्झर्व केलेलं आहे. आता छोटी छोटी भांडणं तर होत राहतात, पण ती भांडणं मोठी होऊ नयेत ह्याची काळजी आपण घेऊ शकतो, ती तिथेच कंट्रोल करू शकतो. तर माझं असं सुरुवातीला असं होतं, म्हणजे खूप वर्ष होतं असं, की एकदा का छोटं जरी भांडण झालं ना, की ते 1 दिवस 2 दिवस असं चालायचं. पण आता स्वतःवर मी खूप कंट्रोल केला आहे. मी ते तेव्हाच्या तेव्हाच मिटवण्याचा प्रयत्न करते. अगदी रियांशलाही मी सवय लावली आहे तशीच. आणि अश्विनचंही आता म्हणजे आपल्यामध्ये तर आपण बदल करतोच, पण समोरच्या व्यक्तीमध्येही बदल झालेला दिसतो आपल्याला आणि तो झाला पाहिजे. तर त्यांच्यामध्येही थोडासा बदल झालेला आहे. खरंच चुकी असेल तर ते सॉरी बोलतात किंवा मग असं का केलं हे समजावून तरी सांगतात, जर आपल्याला ते व्यवस्थित समजलं नसेल तर. असो, असं होत राहतं आणि हे चालूच राहणार आहे. रिलायन्स मध्ये आलो आणि खरोखर यावेळी जास्त सामान घ्यायचं होतं, म्हणजे डाळ, तांदूळ, तेल, आणि यामध्ये ना काही कॉम्प्रोमाइज नसतं. हे सगळं अश्विनच्या मनाप्रमाणे असतं. डाळ कोणती घ्यायची, तांदूळ कोणता घ्यायचा, आणि तेल तर आम्ही सध्या तरी आता कोल्ड प्रेस ऑइलच वापरतो आहे. आणि मी एकदा परत म्हणेल की खरंच म्हणजे खाण्यासाठी जर आपण चांगलं खाणं अफोर्ड करू शकत असू ना, तर आपण चांगलं खाणं अफोर्ड म्हणजे घेतलं पाहिजे. अफोर्ड नाही करत तर वेगळी गोष्ट आहे, पण एक वेळ कपडे किंवा इतर महागड्या गोष्टी घेतल्यापेक्षा खाण्यामध्ये आपण चांगल्या खाण्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. यश सहसा आमच्यासोबत येत नाही, तो खाली खेळत असतो. पण आज ना त्याच्याकडे पैसे होते जे काल त्याला मिळाले होते आणि काहीतरी घ्यायचंय याच उद्देशाने तो आमच्यासोबत आला. आता हा जो मॅगीचा डब्बा दिसतोय ना, तो ऍक्च्युली 75 रुपीजचा होता. तेवढे पैसे त्याच्याकडे नव्हते आणि त्याचं मन होतं त्यात, पण पैसेच नव्हते, त्याचं बजेटच नव्हतं तेवढं. पण इतका म्हणजे लकी की शेवटी बिलिंग करताना जर आपलं बिल 1500 किंवा 2000च्या वर झालं, तर एक वस्तू आहे ती आपल्याला 9 रुपयात मिळते आणि तो जो डब्बा आहे तो 9 रुपयात मिळाला. इतका खुश झाला होता ना, त्याचे 9 रुपये द्यायला सुद्धा तयार होता. पण ते फ्री म्हणजे 9 रुपयात मिळालं होतं. आणि बाकी त्याच्याकडे पैसे असले की 5 रुपयाचं हे, 10 रुपयाचं हे, सगळं त्याचं चालू होतं. आणि हे काहीतरी नवीन होतं, डब्बा मॅगी. त्यात फक्त गरम पाणी टाकायचं होतं आणि 3 मिनिटं असं झाकून ठेवायचं होतं. मॅगी तयार होती. आणि फर्स्ट टाइम आणलं होतं म्हणून गर्दी बघा किचन मध्ये, की ते कसं लागतंय. एक एक घास तरी मिळाला पाहिजे, म्हणजे टेस्ट तरी कळली पाहिजे त्याची, की खरंच ते वर्थ आहे का, पुढच्या वेळी खरंच आणायचं आहे का. पण अजिबात आणण्यासारखं नाही आहे. त्यापेक्षा आपली 12 रुपयाची 15 रुपयाची जी मॅगी येते ना, ती परवडते. एक घास ठीक वाटतो, पण जास्त ते खाल्ला जात नाही, वर्थ नाहीये. ती ही जी नवरा बायकोची किंवा जी छोटी छोटी भांडणं असतात नवरा बायकोच्या मधातली, ती जर खूप लांबत राहिली ना, तर सगळ्यात जास्त मूड ऑफ किंवा सगळ्यात जास्त त्रास ना आपल्यालाच होतो. आपली काही कामं होत नाही, घर अस्ताव्यस्त पडलेलं असतं, आपल्या डोक्यात खूप सारे विचार असतात. आणि पुरुषांचं असं असतं की त्यांना बरीचशी कामं असतात आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे ते फार असं लक्ष देत नाही किंवा खूप मनावर घेत नाही. पण आपण कसं ते खूप मनावर घेतो, त्यापेक्षा ते तिथेच मिटवण्याचा प्रयत्न करायचा आणि पुढे चालायचा. आता तिथेच ती गोष्ट आपण स्टॉप करून ठेवली तर बघा पुढचं काहीच होत नाही. आणि नंतर मग 1-2 दिवसांनी आपल्याला रिअलाइज होतं की हे 2 दिवस फुकट वाया गेले. त्यापेक्षा ते 1 तास 2 तास ठीक आहे, पण ते तिथेच मिटवा. आता जर मी मिटवलं नसतं ना, तर ना आम्ही बाहेर गेलो असतो, ना पुढच्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. आता खाण्यातही काहीतरी म्हटलं टेस्टी बनवावं, पण थोडंसं हेल्दीही असलं पाहिजे. म्हणून ना अगदी 3च मोठ्या मोठ्या चपात्या, म्हणजे थोड्या जाड चपात्या लाटून घ्यायच्या. त्यावर मी शेजवान सॉस लावला, पिझ्झा सॉस नव्हता. त्यानंतर थोडीशी शिमला मिरची, कॉर्न बॉईल करून घेतले होते. बाकीचं जे पिझ्झावर आपण टाकतो, जे घरात अवेलेबल होतं ते सगळं टाकलं आणि पॅन मध्ये चपाती पहिले शेकून घेतली आणि त्यानंतर मग ते सगळं लावलं. रियांशनी माझी हेल्प केली आणि असा मस्त थोडासा हेल्दी, हेल्दी म्हणू शकतो आपण याला, कारण तेवढा पिझ्झा सारखा नाही येतो, घरी बनवलेला आहे तर एरवी तसाही हेल्दी असतो बाहेरच्या पेक्षा.
त्यात ती चपाती होती, थोडीशी जाड करायची म्हणजे खालचा जो बेस आहे ना तो थोडासा असा छान कुरकुरीत होतो आणि एकदम लो फ्लेमवर नंतर ती शेकून घ्यायची म्हणजे ती जळतही नाही आणि खालचा भागही थोडासा कुरकुरीत होतो. छान लागतो खायला. रियांशलाही आवडली आणि अश्विनलाही आवडलं. ते म्हणाले की असं बनवत जा कधीतरी, म्हणजे बाहेरचं आणल्यापेक्षा घरचं कधीही बेस्ट असतं. चला आता माझा सगळ्यात शेवटी बनवला होता, टेस्टी लागला आणि हे टिफिन मध्ये सुद्धा आपण देऊ शकतो. आणि यातही थोडं काम वाचवायचं असेल पण घरीच बनवायचं असेल तर ब्रेड असतात ना त्याच्यावरही आपण पिझ्झा सॉस किंवा शेजवान सॉस लावून सगळं हे टाकायचं जे घरी अवेलेबल असतं. रियांशच्या याच्यात तर मी शिमला मिरचीही टाकली नव्हती कारण तो काढूनच टाकणार होता. जे मुलांना आवडतं ते लावून आपण टिफिन मध्ये सुद्धा हे देऊ शकतो. आवडेलही आणि मस्त मन भरून खातीलही ते. आता जे सामान आणलं होतं त्यामध्ये काही व्हेजिटेबल्स होते, सगळ्यात आधी मी ते काढून ठेवते. आणि जे पॅकेट आहेत म्हणजे पॅक आहेत ते आता मी काही काढत नाही कारण आम्हाला वॉकला जायचं होतं. मध्येच हे टीव्ही सिरियल जे नवीन प्रोग्राम चालू झालेले आहेत आणि अशा सिरियल वगैरे आम्ही बघत नाही पण जे शोज असतात किंवा सिरीज असतात ते बघणं चालू असतं. म्हणजे डिनर नंतर तरी मोस्टली असतंच. त्यामध्ये जर वेळ गेला की मग ओट्यावरचा पसारा क्लीन करायचा राहून जातो, वॉकलाही जायचं असतं आणि त्यामुळे ना माझं जे काम आहे युट्यूबचं ते रात्रीच्या वेळी कधीच होत नाही. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम हीच सगळी कामं पुरत नाही. तिकडून येईपर्यंत 10:30 वाजलेले असतात. मग त्यानंतर ब्रश बाकीचं सगळं आवरणं यामध्ये वेळ कसा जातो माहिती पडत नाही. आणि असा सुट्टीचा दिवस गेला. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही आजच्या व्हिडिओ मधल्या सुद्धा रिलेट केल्या असतील आणि तसंही मला कमेंट मधून कळतं की तुम्ही किती रिलेट करता व्हिडिओशी. सो आय होप आजचा व्हिडिओही तुम्हाला आवडेल आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्ही रिलेटही कराल. चला तर मग आता आम्ही वॉकला जातो आणि व्हिडिओला मी इथेच एंड करते. जे काही सामान आणलेलं आहे ते उद्याच्या दिवशी मी सगळं कंटेनर मध्ये काढून ठेवी. तसं मी खूप दिवस बॅग मध्ये ठेवत नाही कारण मलाच त्याची अडचण वाटते. एकदा का ते तसंच राहिलं ना की मग पुढचे कितीतरी दिवस ते तसंच राहतं. म्हणून मीच ट्राय करत असते की आणलं की पटकन काढायचं. पण आता घाई होती त्यामुळे आता काही काढत नाही. चला खूप बोलले, आता व्हिडिओला इथे सेंड करते. उद्या भेटते परत एकदा छान छान नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.